सुपर सॉफ्ट अँड फ्लफी व्हीट लादी पाव सोप्या पद्धतीने अगदी इझी स्टेप्समध्ये होणारा. डिस्क्रिप्शनमध्ये मी रेसिपी आणि मेजरमेंट्स दिलेले आहेत. कोमट असं दूध घेतलं आहे. जास्त गरम दूध घ्यायचं नाही. कोमट दुधामध्ये यीस्ट टाकलेला आहे. मेजरमेंट्स मी दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. साखर टाकलेली आहे. दूध खूप जास्त गरम न घेता मी कोमट घेतलं आहे. परत सांगते, हे मी ढवळून 10 मिनटं मी ठेवून दिलेलं आहे यीस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी. हीट ॲक्टिवेट कसं झालं हे आपल्याला समजतं 10 ते 11 मिनटानंतर त्याच्यावरती बबल्स आलेले असतात. म्हणजे आपल्याला समजतं की हा बबल फॉर्म आहे, म्हणजे हे यीस्ट ॲक्टिवेट झालं आहे. 3 बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर मैदाही घेऊ शकता. ॲक्टिवेट झालेलं यीस्ट हे गव्हाच्या पिठात टाकून आता चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे अमूल बटर वापरले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्तही घेऊ शकता. आपल्याला हा डव सुपर सॉफ्ट बनवायचा आहे आणि 15 ते 16 मिनटं मी हा डव व्यवस्थित मळून घेतलेला आहे सर्व बाजूंनी. थोडासा स्टिकी आणि सुपर सुपर सॉफ्ट असा हा आपल्याला डव पाहिजे. तुम्ही तेलाचा वापरही करू शकता, पण मी इथे अमूल बटरचा वापर केला आहे. आता हा डव मी सर्व बाजूंनी छान 15 ते 20 मिनटं मळून अमूल बटर टाकून मळून आणि अमूल बटर त्याला आता लावून मी ठेवून देणार आहे 1 तासासाठी रेस्ट करायला. 1 तासानंतर तो डबल होणार आहे. असा हा डव माझा रेडी आहे. त्याच्यावरती मी आता झाकण ठेवून 1 तासासाठी ठेवून देणार आहे. त्याला झाकून ठेवताना पण मी परत अमूल बटर लावलं आहे. 1 तासानंतर हा डबल झालेला होता. त्याचे असे मी प्रपोर्शन्स करून घेतले आहेत आणि मग त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेतले. ज्याच्या भांड्यात आपण बेक करणार आहोत त्याला थोडंसं अमूल बटर मी खाली लावून घेतलं आहे. तुम्हाला हवे तर अजून छोटेही तुम्ही गोळे करू शकता. तुम्हाला जसा पाव हवा आहे तसे तुम्ही करू शकता. एक 20 मिनटं याला झाकून ठेवलेलं आहे. मग मी त्याला साखर आणि दुधाचा वॉश दिला आहे वरतून आणि आता हे रेडी आहे बेक होण्यासाठी. त्याचंही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मेजरमेंट. 180 डिग्रीवरती मी 20 मिनटं हा बेक केला आहे आणि त्याआधी मी प्रीहीटसुद्धा केला आहे. गरमागरम आपला पाव तयार आहे. रेसिपी आवडली तर नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा.